सांगलीमध्ये आजी माजी खासदारात जुंपल्याचं पाहायला मिळालंय। विशाल पाटील आणि संजय पाटील भर सभेत आमने सामने आलेत। संजय काका पाटील विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेल्याचं देखील पाहायला मिळालंय। अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तासगाव नगरपालिका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात हा राडा झालाय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, सांगलीमध्ये आजी माजी खासदार यांच्यामध्ये जुंपलेली आहे। विशाल पाटील संजय पाटील भर सभेत आमने सामने आलेत। नेमकं काय घडलं या ठिकाणी? महत्त्वाचं म्हणजे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत तासगाव नगरपालिकेची नूतन इमारतीचं उद्घाटन होतं आणि यावेळेस संजय काका पाटील आणि त्याचबरोबर विशाल पाटील ह्या दोघंही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दरम्यान ज्यावेळेस भाषण सुरू झालं त्यावेळेस वादावादी जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। एका बाजूला संजय काका पाटील आहेत, दुसरीकडे विशाल पाटील आहेत। हे दोघांचा वाद जो आहे तो भर सभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। खरं पाहिलं तर मागच्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची जी आहे ते मंचावरून आपल्याला झाल्याचं देखील आपल्याला दिसून आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे मेळावा होता या मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांनी थेट पाठिंबा रोहित पाटील यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि याच दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे संजय काका पाटील असतील विशाल पाटील असतील यांच्यामध्ये वाद जो आहे तो दिसल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळालं होतं आणि हाच वाद आजच्या या सांगलीतल्या सभेमध्ये देखील स्पष्टपणे दिसून आला। मात्र तिथं उपस्थित असलेल्या पोलीस असतील काही कार्यकर्ते असतील यांच्यामध्ये तो वाद आहे त्या ठिकाणी शमवण्यात आला। मात्र ही व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होताना आपल्याला दिसतो। बिलकुल, नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आजी माजी खासदार एकमेकांना भिडलेले आहेत। विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये चांगलेच जुंपल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही नेते गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करताना देखील पाहायला मिळत आहे।